रस्त्यावर गाडी काढली की आरटीओचा धाक, नंबर प्लेट नसेल तर खिसा रिकामा होणार हे नक्की. पण तुम्हाला माहित आहे का, भारतात अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांच्या गाड्यांना ना नंबर प्लेटची गरज ना आरटीओ रजिस्ट्रेशनची. आश्चर्य वाटलं? चला शोधूया या मागचं गुपित. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. भारतात कायदा सर्वांसाठी समान असतो असं आपण मानतो, पण संविधानाने काही सर्वोच्च पदांना विशेष सन्मान दिलाय. भारताचे राष्ट्रपती आणि राज्यांचे राज्यपाल असे दोन मान्यवर आहेत ज्यांच्या अधिकृत वाहनांवर कोणतीही नंबर प्लेट नसते. जिथे सामान्य गाडीचा नंबर असतो तिथे राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या गाडीवर लाल रंगाच्या प्लेटवर सोन्यासारखा चमकणारा अशोक स्तंभ दिसतो. हे का, तर यामागे एक मोठा इतिहास आणि प्रोटोकॉल आहे. ही परंपरा ब्रिटिश राजवटीपासून चालत आली आहे. त्यावेळी व्हॉइस रॉयच्या गाड्यांना विशेष चिन्हे असायची. स्वतंत्र भारतातही ही परंपरा कायम राहिली, कारण राष्ट्रपती आणि राज्यपाल हे देशाचे आणि राज्याचे प्रथम नागरिक आणि घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांची ओळख आखड्यात नाही तर राष्ट्रीय प्रतीकातून व्यक्त व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असोत, त्यांच्या या गाड्यांना रीतसर नंबर प्लेट असणं हे बंधनकारक आहे. लष्कराच्या गाड्यांची गोष्ट तर आणखीनच वेगळी. तिथे नंबर प्लेट ऐवजी ब्रॉड ॲरो म्हणजे वरच्या दिशेला जाणारा बाण असतो. पण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यासाठी नियम पूर्णपणे वेगळे आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आरटीओच्या दफ्तरी या गाड्यांची नोंद गुप्त असते, पण रस्त्यावर मात्र या गाड्या कोणत्याही नंबराशिवाय केवळ अशोक स्तंभाच्या डौलात धावतात. हा केवळ गाडीला नंबर नसण्याचा विषय नाही, तर भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदांचा तो एक ऐतिहासिक आणि गौरवशाली सन्मान आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या या दोन पदांची शान सर्वात निराळी आहे. पुढच्या वेळी रस्त्यावरून लाल प्लेटवर अशोक स्तंभ असलेली गाडी गेली तर समजून जा की देशाचा मानबिंदू तिथून प्रवास करतोय. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.